कावळा हा एक असा पक्षी आहे, तो गरुडाचा चावा घेण्याची हिंमत करतो, पण गरुड त्या कावळ्याला कसलाही प्रतिसाद न देता तो गरुड आपले पंख उघडतो आणि आकाशामध्ये उंच भरारी घेतो. जसही तो आकाशामध्ये उंच भरारी घेतो, तसंच त्या कावळ्याला ऑक्सिजन न भेटल्यामुळं, ऑक्सिजन अभावी तो कावळा खाली कोसळतो. मला सांगायचा हा उद्देश आहे की आपण आपल्या उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी आपण ज्यावेळेस प्रयत्न करतो, त्यावेळेस असले कावळे नक्कीच आपल्याला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून असल्या कावळ्याकडे लक्ष न देता आपण आपल्या उद्देशाकडे आपण लक्ष दिलं